सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। रासायनिक खतांऐवजी जमिनीची सुपीकता वाढवणारी सेंद्रिय खतं तयार करण्यासाठी महिला शक्ती पुढे सरसावली आहे। करवीर तालुक्यातील घाणवडेपैकी चव्हाणवाडी इथल्या रासाई महिला सेंद्रिय शेती गटानं उमेद आणि पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीनं दशपर्णी अर्क तयार करून सेंद्रिय शेतीचा एक नवा प्रयोग आणि आदर्श समोर ठेवलाय। खत आणि कीटकनाशकांच्या अतिवापराला बगल देऊन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील महिला शक्ती सरसावली आहे। करवीर तालुक्यातील घाणवडेपैकी चव्हाणवाडी इथल्या रासाई महिला सेंद्रिय शेती गटानं त्या दिशेनं एक पाऊल टाकत विषमुक्त शेतीची नवी चळवळ सुरू केली आहे। उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशनच्या महिला गटानं दशपर्णी अर्क तयार केलाय। केवळ कीड नियंत्रणाबरोबरच जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी शेणखताचा वापर केलाय। पावसाचं पाणी शेतात मुरावं आणि जमिनीची धूप थांबावी या दूरदृष्टीनं त्यांनी शेत जमीन बांधबंदिस्त केली आहे। या उपक्रमाला उमेद अभियान आणि कृषी विभागानं पाठबळ दिलंय। उमेद अभियानाचे व्यवस्थापक प्रकाश लाड, आरती पाटील, कृषी सखी सुवर्णा दामुगडे, पूजा खामकर, शांताराम कांबळे आणि संतोष मोरे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केलं। महिलांनी एकत्र येऊन सेंद्रिय शेतीचं तंत्रज्ञान आत्मसात करणं काळाची गरज असल्याचं मान्यवरांनी नमूद केलंय।